हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तुम्ही विचार करत असाल मी कुठे उभी आहे, तर मी आहे गायमुगला आहे। गायमुगचं प्रसिद्ध मंदिर आहे, जागनाथ शंकराचं मंदिर आहे। आता मंदिरामध्ये जाण्यासाठी इथून सुद्धा स्टेप्स दिलेले आहेत। तुम्ही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आणली असेल तरी तुम्ही तिथून मागून पण रस्ता आहे, तिथून तुम्ही टू व्हीलर आणि फोर व्हीलर घेऊन जाऊ शकता। पण आता मी तुम्हाला स्टेप्स वरून घेऊन जाते। जास्त स्टेप्स नाही आहेत, खूप कमी स्टेप्स आहेत। तुम्ही 5 मिनिटाच्या आत वरती चढाल। फायनली मी आली वरती। बघू शकाल इथून मंदिराची एंट्री होते। इथे लग्न पण लागते। इथे छान लग्न लागते। आम्ही नेमक्या टाइमावर आलो। ही मंदिराची बॅक साइड आहे। ते संध्याकाळच्या वेळेस खूप सुंदर आणि शांत वाटतं। जवळच आहे ठाण्यापासून, गायमुख जवळ हे जागनाथ। जागनाथ महादेव मंदिर आहे। त्याच्या बाजूचा परिसर बघा तुम्ही, किती सुंदर आहे। तर संध्याकाळ हाय फ्रेंड्स, इथे लग्न चालू आहे। सो हे काका मला हेल्प करतात। मी लग्नाचा व्हिडिओ शूट करते। माझं नाव आहे अरविंद भट गुरुजी। अच्छा, मंदिरामधले त्यांचं नाव आहे अरविंद भट भट। अच्छा, ओके। आणि इथे 2000 लग्न लावलेलं आहे। अरे बापरे, ओके। 2000 वर्षांनी चालू केले ते आज 2025 पूर्ण 25 वर्ष झाले इथे। ओके, आता आपण यांचं लग्नविधी बघूया। हा, लग्नविधी इथे सगळं वैदिक पद्धतीने लग्नविधी होत आहे। तुम्हीच करता का? हा, मी स्वतःच करतो हे सगळे कार्य। कमीत कमी 2000 लग्न झाले। 2000 साली चालू केले, आज 2025 म्हणजे पूर्ण 25 वर्ष इथे झालेलं आहे गायमुख मंदिर मध्ये। ओके, खूपच झाले। हा, खूपच। इथे असं मुहूर्त बघून यावं लागेल। किती दिवस अगोदर सांगावं लागेल? कमीत कमी 2 दिवस अगोदर सांगितलं तरी पण होत। आणि मुहूर्त बघायचे तर माझे मी आहे गुरुजी आहे इथे इथले, तर तुम्ही मला भेटू शकतात आणि मी आपल्याला मुहूर्त देतो। जे मुहूर्त होतं ते मी आपल्याला मुहूर्त देणार। सगळं मेढापक करतो, कुंडली बघतो, इथे सगळं शांती होतात। सगळे टू झेड। तुम्ही बघू शकता इथे लग्न चालू आहे। मी जस्ट मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आली होती आणि काय योगायोग की मला लग्नाची विधी बघायला मिळाले। हे महाराष्ट्रीयन लोकच आहेत, मराठी लोकच आहेत। इथे लग्नाचा जर तुम्हाला हॉल मिळत नसेल तरी सुद्धा तुम्ही 2 दिवस अगोदर या काकांना सांगितलं की आम्हाला लग्न करायचंय, आम्हाला हॉल मिळत नाहीये, आम्ही मंदिरात लग्न करू शकतो का, तरी तुम्हाला हे काका परमिशन देतील।
ते मुहूर्त सुद्धा बघतात. ज्याला कोणाला कमी खर्चात लग्न करायचं असेल तर नक्कीच गायमुख आहे. गायमुख चौपाटी जवळच आहे जागनाथ मंदिर. इथे येऊन तुम्ही भेट देऊ शकता. कन्यादान चालू आहे आता. कन्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि ते प्रत्येक आई वडिलांकडून झालंच पाहिजे. ठीक आहे, हा लग्नाला आलेला पब्लिक आहे. मध्ये आपण जागनाथ मंदिर बघितलं आणि तिथे चालू असलेलं लग्न हे तर अनपेक्षित होतं की मला वाटलं पण नव्हतं. सो आज आपण इथे जागनाथ मंदिर मध्ये आलेलो, छान दर्शन घेतलं आणि इथे लग्न सोहळा होता तो पण अटेंड केला आणि त्यांचं सुद्धा शूट केलं. त्यांनी परमिशन दिल्यानंतरच मी शूट केलं. आजचा ब्लॉग सो फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आज तुम्हाला मी गायमुखचं जागनाथ मंदिर दाखवलं. नक्की भेट द्या या मंदिराला, जवळच आहे कोडबंदर पासून. जाऊया? ठीक आहे. हो, जागनाथ मंदिर जेव्हा एंट्री केली तेव्हाच घेतलं. करू ब्लॉग एंड? चलो बाय फ्रेंड्स, मी इथे माझा ब्लॉग एंड करते आणि आता आम्ही चाललो घरी. बाय. लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू.